भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुंदर मराठी भाषण. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुंदर मराठी भाषण. शिक्षणाची अखंड पेठ मशाल हाती. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, मुखी नारा. राज्यघटनेचा खरा शिल्पकार महामानव भारतरत्न बाबासाहेब यांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख पाहुणे, माझे गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या सर्व बालमित्रांनो. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीनदलितांचे जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या साखळदंड तोडणारा महायोद्धा, दीनदलितांचा कैवारी, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य, तसेच स्वतःच्या अलौकिक विद्यार्थ्यांचा वापर समाज हितासाठी करणारे पहिले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते. ते लहानपणीपासूनच खूप बुद्धिमान व महत्त्वाकांक्षी विचारश्रेणीचे होते. त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी करावी लागली, पण ते मुळीच खचले नाहीत, डगमगले नाहीत. त्यांनी अस्पृश्यता, दलितांच्या उद्धारासाठी हे जीवनाचे अंतिम ध्येय मानले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व लंडनमधील विद्यापीठातून घेतले. नंतर ते मायदेशी परतले. त्यांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जबरदस्त संदेश दिला. गोरगरीब, दलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने, सत्याग्रह केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक भेदभाव व उच्च-नीच भेदभावाचे समर्थन करणारे मनुस्मृती या ग्रंथाची जाहीररित्या होळी केली. नाशिक काळाराम मंदिरामध्ये दीनदलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला. महाडच्या चौदार तळ्यावर दीनदलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला. समाजाने ठिकारलेल्या समाजासाठी ते असेच किरण बनले. मूकनायक हे पाक्षिक आणि बहिष्कृत, भारत हे साप्ताहिक तर समता हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. त्यांनी समाज प्रबोधनाची बहुमूल्य कार्य केले. स्त्री शिक्षणाचा त्यांनी सदैव पुरस्कार केला. असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या महामानवास, ज्ञान, संवादी, तपस्वी, अमोघ वक्तृत्वाचा व कुशल नेतृत्वाचा धनी योग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार लाखो लोकांना स्फूर्ती, चैतन्य देत आहेत. जमिनोदस्त झालेल्या मानवतेचे पुन्हा उत्खनन करून ज्ञान, जिद्द, त्यागाने नवक्रांतीचा हिमालय उभा करणाऱ्या विश्ववंदनीय परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला कोटी कोटी शुभेच्छा. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित सर्व भीमपुत्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे कार्य, मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदे पंडित, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य, तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा, अस्पृश्यता मिटवण्यासाठी चंदनापरीस आपला जीव झिजवणारे, आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्यरत्न ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज मी भाषणास सुरुवात करीत आहे. बाबासाहेब आंबेडकर बालपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी हे होते. भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्त्वाकांक्षी विचारांचे होते. त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी स्वीकारावी लागली, पण ते मुळीच खचले नाही. त्यांनी अस्पृश्य, दलितांचा उद्धार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले. बाबासाहेब ही 4थीची परीक्षा पास झाल्यावर त्यांना केळुस्कर गुरुजींनी लिहिलेले भगवान बुद्धाचे चारित्र्य हे पुस्तक वाचण्यास दिले. पुस्तक वाचून भीमराव खूप प्रेरित झाले आणि त्यांनी आपल्या वडिलांना विचारले, आम्हाला बौद्ध साहित्याचा परिचय वाचण्यास का दिला नाही.
फक्त रामायण महाभारत हेच ग्रंथ का वाचण्यास दिले? त्यात शूद्र अस्पृश्यांची नालस्ती केली आणि ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव. वडिलांनी भीमराव यांना सांगितले की आपण अस्पृश्य जमातीचे असल्यामुळे तुला न्यूनगंड होण्याची शक्यता आहे आणि रामायण महाभारत ग्रंथ वाचनाने हा न्यूनगंड दूर होईल असे मला वाटले. कर्ण, द्रोण हे किती उंचीपर्यंत पोहोचले हे पाहण्यासारखे आहे. तसेच वाल्मिकी हे कोळी असून रामायणाचा कर्ता झाले. वडिलांच्या या उत्तराने बाबासाहेबांचे समाधान झाले नाही. महाभारतातील एकही व्यक्ती बाबासाहेबांच्या मनाला भुरळ घालू शकली नाही आणि येथूनच बाबासाहेबांचा बुद्धांकडील प्रवास सुरू झाला. बाबासाहेब आंबेडकर विचार. भीमरावांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व इंग्लंडमधील विद्यापीठातून घेतले. नंतर ते मायदेशी परतले. त्यांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जबरदस्त संदेश दिला. गोरगरीब, दीनदलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले. देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला, माणसाला स्वाभिमान शिकवला, ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले, असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता. बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव व उच्च नीच भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीररित्या उद्घाटन केले. नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये दीनदलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला. महाडच्या चवदार तळ्यावर दीनदलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला. समाजाने धिक्कारलेल्या समाजासाठी ते आशेचा किरण ठरले. मूकनायक हे पाक्षिक व बहिष्कृत भारत ही साप्ताहिक दर समता हे वृत्त पंचूल करून त्यांनी समाज प्रबोधनाचे बहुमूल्य कार्य केले. स्त्री शिक्षणाचा सदैव पुरस्कार केला. 6 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी. असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या महामानव ज्ञानसमाधी तपस्वी अमोघ वक्तृत्वाचा व कुशल नेतृत्वाचा धनी युगप्रवर्तक बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या गेले. जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार लाखो लोकांना स्फूर्ती, चैतन्य देत आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार. शेवटी एवढेच म्हणेन, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला? फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. जनावरासारखे होते जीवन, तो माणूस बनवून गेला. आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला. जय भीम.